ഏകാദശിയോടനുബന്ധിച്ച് ഗീതാപാരായണം ചെയ്യുകയാണ്. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം ശ്രീകൃഷ്ണ പരമാത്മനേ നമഃ. ഓം തത്സത്. ഗീതാധ്യാനം. ഓം പാർത്ഥായ പ്രതിബോധിതാം ഭഗവതാ നാരായണേന സ്വയം വ്യാസേന കൃതിതാം പുരാണമുനിനാ മധ്യേ മഹാഭാരതം അദ്വൈതാമൃതവർഷിണീം ഭഗവതീം അഷ്ടാദശാധ്യായിനീം അംബ ത്വാമനുസന്തതാമി ഭഗവൻ ഗീതേ ഭവദ്വേഷിണീം. നമോസ്തുതേ വ്യാസവിശാലബുദ്ധേ പുല്ലാരവിന്ദായത പത്രനേത്ര येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतडाजयद्रुहजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमगरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तककेशवा. पाराशर्यवर्जः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कडं नानाख्यानककेसरं हरिकदा सम्बोधनाबोधितं. लोके सज्जनषट्पदीरहरः प्रेबीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्त्रियं सामगा. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. ഓം തസ്സത്. നമാന്ന് പറയാൻ പാടില്ല, ഇങ്ങനെ നമ ഇങ്ങനെ പറയാൻ നമ. ഇപ്പൊ കേശവ എന്ന് പറയുമ്പോൾ കേശവ അല്ലെങ്കിലും ആ വാന്നട ദീർഘമില്ലല്ലോ. നമ്മളെല്ലാ സ്ഥലത്തും അനാവശ്യമായിട്ട് അന്നേരം നമ്മൾ ഈ മാർക്ക് ഇടുമ്പോൾ മാർക്ക് കൊടുക്കും. നല്ലോണം ചെല്ലുന്ന കുട്ടികളായിരിക്കും, പക്ഷെ ചൊല്ലിശീലം കൊണ്ട് അങ്ങനെ വായിച്ചിട്ട് ദുര്യോധനാവർത്തിനി നീട്ടുണ്ട്. നീട്ടില്ലാത്ത സ്ഥലത്ത് നീട്ടിപ്പോന്നില്ല, അതിന് മാർക്ക് പോകും. അഹ പറഞ്ഞിട്ട് നമുക്ക് കേരളത്തിലില്ല പോലും. നമ്മുടെ സൗത്ത് ഇന്ത്യയിൽ അഹ എന്ന് പറയേണ്ട ആവശ്യമില്ല. അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഇതിനൊന്നും വിഷ്ണു സഹസ്രനാമത്തിൽ ഹ ഹ എന്ന് പറയാത്തത്. നമുക്ക് അവിടെ ഒരു ശ്വാസം, ഒരു ചെറിയ ശ്വാസം അങ്ങനെ ഉണ്ടാക്കിയത് നമ. അങ്ങനെ ദേവായ തസ്മൈ നമ അങ്ങനെയല്ലേ പറയുന്നത്. ദേവായ തസ്മൈ അതിനും മാർക്ക് പോകും, മാർക്ക്. ഓം നമോ ഭഗവതി അത് അവർക്ക് അറിയൂല. അപ്പോൾ കുറച്ചാലും എന്താ നമ്മളെ ഇതാക്കിയ. ഓം നമോ ഭഗവതി വാസുദേവായ. ഓം ശ്രീകൃഷ്ണ പരമാത്മനേ നമ. ഇങ്ങനെ ഓരോ ശ്ലോക ലഞ്ചഞ്ച ഫസ്റ്റായിട്ട്. ശ്രീമദ് ഭഗവത്ഗീത പ്രഥമോധ്യായം. അർജുന വിഷാദയോഗം. ധൃതരാഷ്ട്രോവാച ധർമ്മക്ഷേത്രേ കുരുക്ഷേത്രേ സമവേതോ യുയുത്സവ മാമകാ പാണ്ഡവാശ്ചൈവ കിമകുർവത സഞ്ജയ. സഞ്ജയ ഉവാച
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्। पश्येदां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युधानो विराडश्च द्रुपदश्च महारथ। दृष्टकेतुश्चेकितान काशिराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्दिभोजश्च शैव्यश्च नरपुङ्गव। युधामन्युश्च विक्रान्ता उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा। अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोधजितोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञातं तान् ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविता नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदा। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्रितमेस्तेषां बलं भीमाभिरक्षितम्। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धपितामहः सिंहनादं विनद्योच्चै शङ्खं दद्मौ प्रदाभवान्। तदशङ्काश्च वीर्यश्च पणवानकगोमुखाः सहस्रैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत्। ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्देन स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मधु। पाञ्चजन्यं ऋषिकेश देवदत्तं धनञ्जय पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमाकर्मा मृगोदर। अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर नकुलः सह देवश्च सुघोषमणिपुष्पकौ। काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथ दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः। द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वस्य पृथिवीपदे सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मौ पृथक् पृथक्। सघोषो दात्तराष्ट्राणां हृदयानि विदारयन् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो विरुनादयन्। अदव्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसम्पादे धनुरुद्यम्य पाण्डवा ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपदे। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेऽहं व्यातुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे। योत्स्यामानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव। सञ्जय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखदा सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थशैतान् समवेदान् कुरुनिधि। तत्रा पश्य स्थितान् पार्थ पितॄनदपितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तदा। शुशुरान् सुहृदैश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपदुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। गाण्डीवं संसदे हस्ता तुच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द
किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं न राज्यं भोगासुखानि च इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च पुत्रास्तदैव च पितामहा मातुला शश्वरा पौत्रा स्याला सम्भदिनस्तदा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नणोऽपि मधुसूदन अभित्रैलोक्यराज्यस्य खेदो किं न महीकृते निहत्य दात्र राष्ट्रान्न का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्येतानादतायिनः तस्मानर्हा वयं हन्तुं दातराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव यद्यप्येतेन पश्यन्ति लोकोपहतचेतसा कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातन धर्मे नष्टे कुलं कृत्सा नमधर्मो विभवत्युदा अधर्माभिभवात् कृष्णा प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वाष्णेया जायते वर्णसङ्कर सङ्गरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां दुःखपिण्डोदकक्रिया दोषैरेदै कुलज्ञानां वर्णसङ्गरकारकै उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वता उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बद महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यस्सु प्रलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः यदि माम प्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणया दार्तराष्ट्रारणे हन्युस्तनं मे तन्मे क्षेमधरं तन्मे क्षेमधरं भवेत् सञ्जयोवाच एवं मुक्तार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशन् विसृज्य सचरं शापं शोकसंविघ्नमानसा ॐ तत्सत् इति श्रीमद्महाभागवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द अथ द्वितीयोऽध्यायः सांख्ययोगः धनञ्जयोवाच तं तदा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन श्रीभगवानुवाच श्रीकृष्णपरमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता एकादशोऽध्याय विश्वरूपदर्शनयोगः अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसञ्ज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया तत्त्वकमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् एवमेतद्यथात्तत्त्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वर्यं पुरुषोत्तम मनसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोधसहस्रश नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्यादित्यान् वसून् रुद्रानाश्विनौ मरुतस्तदा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्यन्तर्याणि भारत भारत इहैकस्त्वं जगत्कृष्णं पश्याद्यस्य चराचरं मम देहे गुडाकेश यच्छान्यद्द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम् सञ्जय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरि दर्शयामास पार्थाय परमं
रूपं रूपमैश्वरम् अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुतदर्शनम् अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुगम् ദിവ്യമാലാംബരധരം ദിവ്യഗന്ധാനുലേപനം സർവാശ്ചര്യമയം ദേവമനന്തം വിശ്വതോമുഖം दिव्यसूर्यसहस्रस्य भवेदुग्धपदुत्थिता यदि वा सदृशी सा स्यात् वासस्तस्य महात्मना तत्रैकस्त्वं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकदा अपश्य देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमादनञ्जय प्रणम्य शिरसा देवं पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तदा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्दरूपं नान्दं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपा किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्तात् दीप्तानालर्काद्युदिमप्रमेयम् त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मोक्ता सनातनस्त्वं पुरुषो मदो मे अनादिमध्यान्तमनन्दवीर्यम् अनन्दबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तबन्धम् द्या वा पृथिव्योरिदमन्दरं हि व्याप्तं त्वयैकेन पृथिव्योरिदमन्दरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वा दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् नमीहि त्वां सुरसङ्घा विशन्ति केचित् पीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घास्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्पकलाभिः रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेशिनो मरुदश्चोष्मभाश्च गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ति त्वां विस्मितास्यैव सर्वे रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरूपादं बहूदरं दंष्टाकराळं दृष्ट्वा लोका प्रवज्जितास्ताः नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्याधाननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा न विन्दामि शमं च विष्णो दंष्टाकराळानि च ते मुखानि दृष्टैव कालानरसन्निभानि दिशो न जाने च लभे च शर्मा प्रसीद देवेश जगन्निवास नमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवावनिबालसङ्घै भीष्मो द्रोणसूदपुत्रस्तदासौ सहासद्मय्यरपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकराळानि भयानकानि केचित् विलग्ना दशनान्तरेषु संपृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः यदा नदीनां बहोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तदा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि विज्वलन्ति यदि प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तदैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगा लेलिह्यशेखरसमानसमन्तात् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलन्ति तेजोगिरापूर्य जगत्समग्रं वासस्तभोग्रा प्रतपन्ति विष्णो आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववरप्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्ति श्रीभगवानुवाच कालोऽस्मि